तर मुंबईत पालिका निवडणुकीत राष्ट्रवादीकडून कुख्यात गँगस्टरला उमेदवारी देण्यात आली आहे। नवाब मलिकांनी वॉर्ड क्रमांक 109 मधून सज्जू मलिकला उमेदवारी दिली आहे। सज्जू मलिकवर हत्या, खंडणीसारखे 19 गंभीर गुन्हे दाखल आहेत। अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून ही पहिली यादी जाहीर करण्यात आली। या यादीत मात्र मुंबईतील कुख्यात गुन्हेगार सज्जू मलिक याला वॉर्ड क्रमांक 109 भांडूप इथून उमेदवारी दिली गेली आहे। सज्जू मलिकने अनेकदा तुरुंगवारी केली असून त्याच्यावर हत्या, खंडणी यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत। जनसामान्यांना त्रास देणाऱ्यांना उमेदवारी देऊन राष्ट्रवादी आणि नवाब मलिक काय साध्य करणार असा सवाल यामुळे आता उपस्थित होऊ लागलाय। या संदर्भात आपण अधिक अपडेट घेऊयात आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य यांच्याकडून। भाग्यश्री, खरं तर राष्ट्रवादीकडून एका कुख्यात गुंडाला, गुन्हेगाराला ही उमेदवारी जाहीर करणं म्हणजे नवाब मलिक नेमकं काय साध्य करू इच्छितात असा सवाल सध्या उपस्थित होतोय। नक्कीच आपण बघतोय की अनेक जण जे आहेत ते अशा पद्धतीचे आहेत। मात्र काल आपण जर बघितलं तर राष्ट्रवादीची पहिली यादी म्हणजे अजित पवार गटाची पहिली यादी जाहीर झाली। त्यामध्ये सज्जू मलिक नावाचा एक व्यक्ती आहे, त्याला ही उमेदवारी देण्यात आली आहे। सज्जू मलिकवर जवळपास 19 इतके खंडणीचे आणि मर्डरचे गुन्हे दाखल आहेत। जर इतके मोठे गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत तर त्याला तिकीट कशा पद्धतीने दिलं जातं आणि तो उमेदवार म्हणून लोकांसमोर कसा निवडून जाऊ शकतो, अशा पद्धतीचा एक प्रश्न जो आहे तो आता नागरिक विचारू लागलेत। 109 या भांडूपच्या वॉर्डमधनं त्याला तिकीट देण्यात आल्याची माहिती आहे। मात्र एक नक्की की भांडूप रहिवासी जे आहेत ते या मलिकच्या सगळ्या या घटनांमुळे आधीच घाबरलेले आहेत। त्यात सज्जू मलिक सारखा व्यक्ती जेव्हा उमेदवारीसाठी उभा राहतो त्यावेळी तो पैशांचा महापूर करणार, गुंडगिरी करणार, दादागिरी करणार आणि मतदारांचं जे मतदार भयभीत होऊन हे मत दिली तर नेमकं विरोधकांचं काय होणार, असे विविध प्रश्न जे आहेत ते सध्या उपस्थित होताना पाहायला मिळतात। त्यामुळे सज्जू मलिक सारखे व्यक्ती ज्यांच्यावर इतके खंडणीचे, इतके मर्डरचे गुन्हे दाखल आहेत, अशा व्यक्तींना उमेदवारी देणे अपेक्षित आहे का, असा एक सवाल आता प्रश्न नागरिकांकडून विचारला जातोय। आणि विशेष म्हणजे अशा लोकांना उमेदवारी दिलीच कशी जाते असा देखील एक प्रश्न विचारला जातोय। त्याचबरोबर राज्य निवडणूक आयोगाकडनं देखील अशा पद्धतीने जर गुन्हेगारी अर्ज येत असतील इतक्या मोठ्या प्रमाणातले तर त्यांनी देखील ते अर्ज रद्दबातल करावे, अशा पद्धतीची चर्चा देखील रंगलेली पाहायला मिळते। निश्चितच भाग्यश्री, धन्यवाद आपण दिलेल्या या अपडेट संदर्भात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।